नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेट आता झालंय काय, एका लेडीजची माझी भांडणं झाली. आता तुम्ही म्हणसान कोणासंग झाली, काय झालं, थोडक्यात ॲक्सिडेंट झाला म्हणून आजचा व्हिडिओ लेट. राधू पण पाठीमाग झोपली बघा. असा म्हणजे माझ्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये ना कधी असा प्रसंग आला नव्हता. म्हणजे किरकोळ आहे पण तीच माझ्यासाठी मोठा आहे, कारण की आपण आपली गाडी सविस्तर चालवत असतोय, समोरचं कसं येईन सांगता येत नाही रे बाबा. झालं काय आता तिचं माझं काय झालं सांगतो तुम्हाला, कोण होतं काय आणि ते कसं मिटलं, म्हणून आजचा व्हिडिओ थोडा लेट आहे. आता बघा म्हणलं चला प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय पण हे पण सांगा, व्हिडिओज बनवणार नव्हतो, बराच टायमिंग झाला. राधूची सहल गेलती शाळेतर्फे, एक छोटी सहल असते ती मोठी नंतर जाते. ती गेलती रेग्युलर प्रमाणे, मॅडमनी तिच्या ग्रुपला मेसेज टाकला की 12 वाजता घ्यायला या, पण लेट झालं, 1 वाजता घ्यायला या नंतर मेसेज आला. मग मी आधीच 12:30ला इथून निघालो, मध्ये थांबलो ज्यूस पिलो, नंतर पुढे गेलो, वर्गामध्ये गेलो. बाहेर ग्राउंडवरती समधी विद्यार्थी होते. राधूला पण थोडं पायाला लागलं, तुम्हाला मी दाखवतो. मला पण थोडं हे झालं काय, राधूला मी तिथं घेतलं, तिथं जे पालकं घेऊन जात होते विद्यार्थी ती सह्या करत होती, ते केलं, मी घेऊन आलो. शाळेपासनं असं कॉर्नरला वळल्यानंतर रोडवरती, हायवे रोड असा आहे, कच्चा रोड आहे, त्या कडेला समधी भाजीपाला विकायला बसतात. आता तिथं झालं काय, राधू संग मी गप्पा मारत आलतो, म्हणलं मी ज्यूस पिलो, हे तुला प्यायचा का, हे ते हा प्यायचा म्हणली. मग तुम्हाला सांगतो, रस्त्याने दिसली आम्हाला मकाची कणस, तिथं विकाय बसली होती. मग राधूला म्हणलं घ्यायची का मकाची कणस, हा राधू म्हणली घ्या आपण खाऊ. गाडी नेऊन मी तिथं तुम्हाला सांगतो अशी थांबवली. म्हणजे आपण चल आता रस्त्याला म्हणलं गाडीवरूनच बोलणार ना, मग आम्ही गाडीवर, राधू पाठीमागे बसली होती आणि असं बोलत होतो, कितीला दिली, ती म्हणायची 20ला एक, छोटं घेतलं तर 15ला एक. म्हणलं 15ला दे सरसकट, 10 घेतो, असं बोलणं चालू होतं. आणि काय झालं काय की मला कळलं नाही, सांगतो कसं झालं. या काही गपकडनं मी डायरेक्ट काहीच कळलं नाही, राधून मी डायरेक्ट त्या कणसावरच, मग नक्की मला चक्कर आली का काय झालं बघतोय, तर तुम्हाला सांगतो एक स्कूटी पाठीमागनं बाय, आणि ती पण तुम्हाला सांगतो तसला चष्मान फिस्मान गोगल हिंतीन लावून, आणि तुम्हाला सांगतो जी आली कशी हिकडल्या साईडला टेम्पो म्हणजे पुन्हा आलता. मी जिथं उभा होतो इथं भाजी वाली लाईन, एक 10 जण बसते ती, आणि मी थांबलोय, पुन्हा एक छोटा हाती असा आलता, ती बाई हिकडनं आली आणि डायरेक्ट माझ्या सांगावं पाठीमागणं मी थांबलोय बोलत, जी मला धडकून ती बाई त्या भाजीवालीच्या अंगावर स्कूटी घेऊन. अहो माझं जाऊ दे हो, माझं काय नाही, पण माझा जीव पहिला तुम्हाला सांगतो जीव असा झाला की राधू कुठे मी पहिली बघितली, राधूच्या हातातली तुम्हाला सांगतो छोटी पिशवी पडली, राधू कणसाकडे पडली. राधू लगेच उठून उभा राहिली, मी तिला तिथंच बघतोय, मी पडलो ना, पण ती बाय डायरेक्ट आली मागणं माझ्यावर चलली. असं मी तुम्हाला सांगतो पुल्ल्या बाईवर, ती पुल्ली बाईवर त्यांची लागली तक, मला काहीच कळलं नाही, त्यांची भांडणं लागलेली सुद्धा माहीत नाही. मी माझ्या गुंगीत मी पडलोच कसं काय, मी उभा राहिलो, मला वाटलं मला चक्कर आली काय की. मी पहिले राधू बघितले, राधू उभा होते, राधूला घेतलं साईडला उभा राहिलो, तर 4-5 माणसं आली, ती स्कूटी डायरेक्ट त्या भाजीपाल्याच्या अंगावर स्कूटी. तिथनं तुम्हाला सांगतो मला काहीच कळलं नाही, मी ते राधूला घेतलं साईडला झालो. आता मी त्या बायला भांडायच्या आधीच त्या ती जी भाजीवाली होती तिच्यावर चाललेली, तिची तक, तुझं डोळं फुटलं का आणि तुला गेलं काय, जेवढी मोठी येईन तेवढी लक्षणं खोटीन, अगं मॅडम वाग शहाणी, चष्मा लावले म्हणजे मोठी झाली का, आणि ती नुसतं एकच तिचा बाई सॉरी आणि ओ सामने सेवर त्याच्या गांडीत गेलं म्हणलं, ती सामने मी आम्हालाच काय झालं असतं तर म्हणलं. चालू गाडीला का तुम्ही बाया येऊन डायरेक्ट धाड दिसणं धडक देताय, हा कसला. मी घाबरायचं म्हणजे एवढं त्यात काय नव्हतं हो, मग एकटा असू द्या, लहान लेकरं असलं भीती वाटते ना. डायरेक्ट ती बाया आली मागणं, कसं धडकली काय की मला माहित नाही कुठं धडकली, पण मी डायरेक्ट असा पडलो, राधू माझ्या अंगावर पडली आणि मला कळलं नाही. ती स्कूटी मागणं मला धक्का देऊन माझ्यावरनं त्याच्यावर गेली काय की, कसं झालं काय की. मग तिथे माणसं जमली ही ती, मग आता मला बोलायचं होतं त्या बायला बरंच काय, पण त्या दोघींची ती बघून मी बसलो. मग राधूनी तेवढ्यातनं मला विचारलं, पप्पा तुम्हाला लागलं का. मी बघितलं इकडं तिकडं काय नाही,
पण इथं थोडा मुक्का मार लागलाय मला. इथं काय असं दिसत काय नाही, आज्यात पडलोय पण दुखायला लागलं ना माझं तुम्हाला सांगतो. तर मग तिथं शेजार आणि पाठीमागणं पण काय लेडीज येत होत्या अशा मुलींना घेऊन, आपले विद्यार्थी घेऊन. मग ती लगेच समधी माणसं तिथं जमल्यावर मग एक जण आली राधूची शाळेतल्या मैत्रिणीच्या मम्मी म्हणजे घेऊन येत होत्या, ज्याचं त्याचं पालक. ते आले मला म्हणलं काय झालं हो सर. अहो म्हणलं बघा मी उभा होतो, म्हणलं कुठनं ही बाय आली काय डायरेक्ट माझ्यावरच. मग ते म्हणल्या असं का. म्हणल्या अहो आम्ही तुमचं व्हिडिओ बघतो, छान व्हिडिओ असते. अहो ती जाऊ द्या म्हणली, हे बघा आधी काय नाही. आम्ही ते राधूला समधी ओळखतात ना तिथं शाळेत. समधी विद्यार्थ्यांचं पालक सर्व व्हिडिओ बघतात जेवढी शाळेत आहेत तेवढे, कारण ते शाळेमध्ये आपण बरेच म्हणजे मदत केलेली, झाडं दिलेली. 15 ऑगस्टला तिथं प्रमुख पाहुणे म्हणून गेलेलो आहे, झेंडा ध्वजवंदन माय हस्ते केलेलं आहे, त्यामुळे सर्व ओळखतात. बक्षीस वितरण केलं आहे, सहलीला जाताना नारळ वगैरे माय हस्ते फोडलेले म्हणून ते ओळखतात. म्हणून प्रत्येक पालक ओळखतात. ती आले म्हणले लागलं तर नाही ना तुम्हाला. मला नाही लागलं म्हणजे असं काय मोठं काय झालं नाही. उभा राहिलो, धक्का दिला आणि मी त्यांच्या अंगावर पडलो आणि ती स्कूटी त्या बाईच्या अंगावर गेली, तर आम्ही साईडला झालो. त्या दोघींचीच लागली. मी तरी तेवढ्यातनं म्हणलं अहो ताई म्हणलं तुम्ही काय कुठल्या वाहनात आला कुठनं. आम्ही उभा राहिलो राव. सॉरी म्हणायला लागली ती. ॲक्च्युली ऐसा हुआ तैसा हुआ वो सामने से आ गया मुझको लगा. माझ्या बोकांडी येतंय काय की त्याच्या आईला सका. अहो तुम्ही ते ज्या बोकांडी यायचं सोडून तुम्ही पण आमच्यावर चालला त्याचं काय. राधू नाही म्हणली. इथं आल्यावर बघितलं तर ती म्हणली गुडघा दुखायला लागलाय. आलं असं तुम्हाला सांगतो ड्रेस बदलला नाही, तशीच झोपली. तिला म्हणलं इथं बस कसं झालं राधू आपण सांगू म्हणलं यूट्यूबला. नको म्हणले. प्रियंका पण म्हणले राहू दे तिला झोपू द्या. तिला सांगितलं हळद गरम करा तिच्या पायाला लाव म्हणलं झोपू दे. तर तिला गोड बोलून येता आम्ही ज्यूस पण पिलो बघा. तसा बदाम शेक पिलो, ड्राय फ्रूट्स पिलो. तेव्हा काय नाही, इथं माझ्या हाताला इथं दुखायला लागलाय. मला सांगा ह्या बायांना स्कूटी येत नाही काय नाही. लय मी बघितल्यात बरं का लेडीज अशा तुम्हाला सांगतो स्कूटी घेऊन चालल्या आणि त्यांना तर लांब रिक्षा असला ना लांब जरी अशा नुसतं जिबळ असं काढल्या आणि कुत्रे येऊन तुम्हाला सांगतो 2 पाय खपकन अशा काढतात. वा असंच करतात. आणि जेव्हा सुरळीत रस्ता त्यांना वाटतं की विमानतळासारखं माझं विमानाचं एकटीचाच हवे रोड असावं, तेव्हाच त्यांचं पाय आत असतात. नाहीतर अर्धा किलोमीटरवर गाडी 500 मीटरवर असली तरी त्यांचं पाय हाईच बाहेर निघलेलं. असं करतच गाडी आणतात. ही स्कूटी दिसली भीतीच वाटते बाबा मला बायांची. कधी कुठनं चढते आणि सांगता येत नाही आपल्याला. हे असा प्रसंग झाला. मी तिथं शूटिंग करणार होतो, मी काढणार होतो, पण मला पोरगी संकट आणि ती लय माणसं जमली. शाळेतली पण काय पालकं होते तिथं आपापले रस्त्याने घेऊन जात होते. शाळा जवळच होते. मला नको ग इज्जतीचा उगा. घेतली गाडीला किक आणली, गाडी उचलली. तर माझी गाडी पण उचलली होती तिथल्या शेजारच्या भाजीपालेवाल्याने. गाडी उचलली, गाडीला किक आणली, राधूला बसवलं. आलो त्यांचं चालू होतं मिठवी. म्हटलं जाऊ द्या कुठं काय बोलता आता सांगा. मग ती व्हिडिओ पण बनवायचं राहिलं, समजच राहिलं तुम्हाला सांगतो. राधू तर झोपलीच. ह्या लेडीजच्या स्कूट्या बघितल्या ना, ह्यांना येत नाही काय नाही. डायरेक्ट येऊन डायरेक्ट मागणं माझ्या तुम्हाला सांगतो काच दिसणं चलली या. मीच पुढल्यावर तुम्हाला सांगतो त्या बाईच्या अंगावर पडलो असतो. ती काय म्हणली असती किंवा पुढं खड्डा असता, खड्ड्यावर गेलो असतो, काय झालं असतं तर. म्हणजे थांबलेल्या माणसाला म्हणजे तिची चूक नाही काय, माझी चूक आहे किंवा त्या भाजीपालेवाल्याची चूक आहे का रस्त्याची चूक आहे. रस्ता इकडं गेला काय त्याच्या आईला सका काय बोला. एकदा शंभूला शाळेत सोडवायला चाललो होतो. ओरिजिनल किस्सा आहे मित्रांनो. मी तिकडं येत होतो आणि रिक्षा माझ्या समोर बरं का मित्रांनो, तिथं थांबला, ब्रेक मारला. बाय कमीत कमी तुम्हाला सांगतो 100 मीटरवर ती तिच्या लहान मुलीला घेऊन शाळेत सोडायचं तिथं पडली आणि तिथनंच ओरडती. रिक्षा असा करत आला, मला कळलं नाही कुणीकडे जावं. रिक्षावाला म्हणा जावं ताई म्हणला माझं मी विद्यार्थी थांबवतोय, त्यांचं घर आलं म्हणून मी रस्त्याला थांबवलं आहे. माझं ब्रेक मारला, तुम्ही तिकडंच पाडला, मी काय करू. आणि तिथनं शिवाय देत होते, तुला काय कळतं नाही. अरे म्हणला धक्का लागला होता तुम्ही काय केलं असतं. अवघड. मी समजा बघितलं, आपण शब्दाने बोललो नाही बरं का. आपण तेव्हा बारामतीत नवीन आलतो, 2-3 वर्षापूर्वीचा किस्सा आहे तो. मला सारखं आठवतो. ते त्या रस्त्याने चाललं शंभूला शाळेत सोडवा, तिकडं आठवतो तो.
तिथं कुशाला तुम्हाला सांगतो ते बाईने तिथंच अंग टाकून दिलं तर म्हणून बाईची स्कूटी लय बेकार आहे. कधी पाय फाक करून बाहेर न काढत्या सांगता येत नाही. असंच असतात कासवानीच पाय बाहेर असतात. जेव्हा हवे रोड मोकळा होईल तेव्हा त्यांचं पायात लय अवघड आहे. ते असा किस्सा आता झाला. मागणं येऊन तुम्हाला सांगतो चालू गाडी त्या बाईने हे केलं. मी काढणार होतो ती शूटिंग. माझ्या आता तोंडाला तोंड लागलं असतं. मी 100% तोंडाला तोंड देऊन मी बोलत राहिलो. मी शूटिंगच चालू केलं असतं. पण ॲक्च्युली ज्या भाजी पालेवाल्याच्या अंगावर गेली ती त्या दोघींचंच लागलं तिथं. तिला मराठीत ती द्यायला लागली शिवाय ही हिंदीत बोलायची. आईला म्हणलं चला आपलं म्हणलं डोक्याला ताप. आणि तिथं आपलं कसं आहे थोडं इज्जत हे ते तुम्हाला सांगतो माणसं जमले फॅन पण होते आपले काय म्हणून आपण काय जास्त बोललो नाही. चला म्हणलं आपलं आलो. असा एक किस्सा झाला. मग चूक कोणाची तुम्ही सांगा. आता हा व्हिडिओ शाळेतली पण बघणार आहेत उद्याच्याला राधूच्या. कारण समजे बघताय ती जवळजवळ 70-60% लोक बघताय ती. मॅडम सुद्धा जसं वेळ भेटेल तसं बघताय ते. उद्या त्यांना पण समजन आणि जे होते त्यांना पण माहीत असं. कमेंट पण येणार बघा तुम्ही कमेंट वाचा. हा दादा आमच्या पुढं झालं वगैरे असं तसं. तुम्ही त्या बायला बोलायला पाहिजे होतं हे ते. पण आपण काही बोललो ना. जाऊ द्या नवीन आसन असा किस्सा झाला. प्रियंका तिच्या पायाला हळद लाव. राधू फोन केलता मी आता. हा काय म्हणले. राधा आता झाले 8:30 वाजता लावते चालतं. बरं असू दे. राधू भाऊजींचा फोन आलता. काय म्हणलं. त्याची मॅडम बसली म्हणतात थांबा पालता. कोणाची मॅडम. कृष्णाची. कृष्णा सोडून येताना कृष्णा चल तुझी मिस आली शिकवायला घरी. पूजाला आणि कृष्णाला शिकवायला मिस येते रोज. मिस आता येऊन घरी बसले हो काही बामत्या माया सांग इकडे फिरते इकडे. तुम्ही व्हिडिओ बनवा घेतला की भाऊजींचा फोन आला म्हणलं थांबा जरा. नारळ पाणी पेला का दिलं. चल गाडी बस मिस आली तुझी. चल ए राजू ती आंबे हळद आता आणलेली तिला गरम करून उठव. तिला पाया लागले तिच्या मुख मार लागला नाही म्हणते. पण चला मित्रांनो बाय.